नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच ट्विस्ट आणि टर्न्स येत असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि TRPमध्ये सातत्य राखण्यासाठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळतात. कधी मालिकेत लीप येतो, तर बऱ्याचदा कथानकाच्या गरजेनुसार मालिकेत नव्या कलाकारांच्या एंट्री होतात. अशा स्टार प्रवाहावरील लोकप्रिय असणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका घराघरात लोक आवडीने बघतात. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री पूजा बिरारी, विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. या लोकप्रिय मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगेची एंट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका नावाची व्यक्तिरेखा ती साकारणार आहे. विक्रांतिकाच्या एका फोनवर निर्णय बदलतात आणि अनेकांचं भविष्य नव्याने लिहिलं जातं. राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, बिल्डर्स आणि उद्योगपती तिच्याशी संबंध जपण्यातच आपलं हित मानतात. विक्रांतिकाला माणसाची पारख आहे. समोरच्याला विश्वास देऊन जिंकायचं, गरज पडली तर भीती दाखवायची आणि विश्वासघात झाला तर कोणतीही दया न दाखवता त्याची किंमत वसूल करायची, हा तिचा स्वभाव. दरम्यान या भूमिकेविषयी सांगताना मेघा घाडगे म्हणाली, विक्रांतिका रणशिंगे ही माझ्या कारकिर्दीतली सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. जवळपास 20 वर्षांनंतर मालिका विश्वात मी आगमन करते. माझ्या स्वभावाशी मिळतं हे पाहत आहे. सडेतोड उत्तर देणारी आणि अत्यंत करारी अशी ही भूमिका. ऐकत्या क्षणी मी या भूमिकेसाठी होकार दिला. विक्रांतिका प्रत्येक परिस्थितीचा विचार करून चाल घेते. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा पुढचा डाव काय असेल याची कायम उत्सुकता राहील. मला खात्री आहे की विक्रांतिकेचे हे अनोखं रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. विक्रांतिकाच्या येण्याने राया आणि मंजिरीच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे.